बघा नशीब किती चांगले आहेत साहेबांचे. त्याला सांग जरा पुढे यायला सांग. चला आपण लोकांकडे जायचं आहे. तुम्हाला बोललो होतो नाला भरले आहेत. मग हे नाल्याचे पावसामध्ये तुम्ही वाट बघताय की नाले साफ झाले पाहिजे, तर एक करोडो रुपयाचं टेंडर का काढताय साहेब? हा सर, याच्या अगोदर इथली परिस्थिती कशी? अरे याला सोडा, काय नाही हो साहेब, तुम्ही हे सोडा, मला हे दाखवायचंच नाही तुम्हाला. चला आपण जाऊया स्थानिकांच्या घरी जाऊया. काय रात्रभर झेललाय ना माझ्या चांदिवलीच्या जनतेने, दाखवतो तुम्हाला. या ते सुधीरचे नंबर आहे, सुधीरचे नंबर आहेत. साहेब म्हणतात पाणीची गरज होती, बरं झालं पाणी भरला. सर, पाणी भरला म्हणून बरं झालं नाही म्हटलं मी, पण आज प्रश्न झाले हो. पण पाऊस काय करायचं साहेब आता तुम्हाला? साहेब तुम्ही लोकांनी साफच नाही केलेत नाले. हा एक माणूस किती फिरणार मला सांगा ना. हा अरे काय त्याला काय माहिती आहे दुसरा माणूस ठेवलाय? रात्री 4 वाजता झोपलो मी. 2 वाजता बरोबर आहोत, तुम्ही 4 वाजता झोपला. माझी स्थानिक जनता झोपलीच नाही रात्रभर, झोपलीच नाही. एवढं पाणी आहे लोकांच्या घरात आणि सगळे तुमच्या आशीर्वादाने झालंय. अहो साहेब तुम्ही क्यों का करत नाही? तुमचे कंत्राटदार करतायत ना. पानी भरा की नहीं रात में घर में? हाँ बोलो, अधिकारियों को बोलो. ये बघा, ये अपना सुधीर का चौल का नाम क्या है? इसके पीछे कौन सा चौल है? वो है नाम मेरे याद नहीं आ रहा. ये पीछे ही है. कहाँ से? ये उधर नाला है, उधर नाला है. नाला. पूर्ण रात्र हे साकी नाक्यामध्ये एवढा पाणी होतं. एवढा इथं तुमचे नशीब. रात्र काय झालं, मी पण माझी तब्येत जरा थोडी बरोबर नव्हती. आता ट्यूब घेऊनच स्विमिंगच केली असती. तसं नाही सर, नाले आपण साफ केलं म्हणून म्हणून वेळा स्टॅग्नेशन ऑफ वॉटर नाही आहे. बरोबर. पूर्ण रात्रभर फक्त तुमचं म्हणणं असं आहे की साफ नाही केले. सर नाही 4 दिवस पाणी कसं काय नाही. मग अहो नेहमी असंच असतो. एक ते पाऊस पडतो म्हणून थोडं रिलीफ. आता मी दाखवतो ना तुम्हाला किती नाले साफ केले ते. या इकडनं, इकडे नाला आहे ना साहेब, इकडे नाला आहे ना पाठीमागे. चल इथे चल. हीच पाणी जर माझ्याबरोबर तुम्ही अगोदर केली असती ना, तर मी दाखवले असते हे नाले साफ करा म्हणून. तुम्हाला काय रस्त्यावरचे नाले दिसतात फक्त. पानी आया था? पानी आ गया. हाँ. सब पार्ट गिर गया. विचार काय झालं? क्या हुआ बताओ. ये साहब है, पार्ट सब ये बोलते हैं अंदर का नाला पूरा साफ किया. बोल के चेक किया. नहीं ये बोलते बारिश के पहले पूरा नाला साफ किया अंदर का. तुम्हारा बोलते किया क्या अंदर का पूरा नाला साफ? हाँ ये तो बोलते हमने पूरा नाला साफ किया. से कलेक्ट करके निकलते हैं ना यार, ऐसे कैसे बोल रहे हो कि नहीं किया? बाहर हुआ था जो किया, जो सच में किया वो बोलो ना. नहीं किया अहो साहेब तुम्ही त्यांच्यावर थोपू नका. काय तुम्ही प्रॉपर्टी लेवल डाऊन आहे. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. प्रॉपर्टी लेवल डाऊन आहे साहेब सांगतायत. हे बघा, हे सगळे नाले ना आत्ताच सगळे साफ झालेत. या इथे या. हे बघा ही चालीची परिस्थिती बघा. हे बघा किती पाणी भरलं. या इथे आतमध्ये या. साहेबांना बोलवा. ताई या सगळ्यांनी या इथं. दादानो या.
तुम्हाला भेटण्यासाठी अधिकारी आलेत. खूप काम केलं ना या लोकांनी, भेटण्यासाठी आलेत. नाही केली. एकही माणूस नाही आलाय. हा साहेब या इथे. काय मी बघा, तुम्हाला जे आता बोलत होतो ना, घरांच्या आतमध्ये तुम्ही लोक फक्त आहे ना, फक्त बाहेरचे नाले, ते साकीनागावरचे नाले साफ केलेत, आतमधले नाले साफच केलेत नाही. बाहर का नाला सिर्फ साफ किया है. देखो हम लोग वीडियो बनाया इसका. लोकांची घराची अवस्था बघा काय. वार्ड नंबर 1 सांगले मामा का वार्ड है. सिर्फ बड़ा नाला साफ किया जाता है. ये नाला एक बिल्कुल बड़ा ही नाला है, लेकिन ये साफ नहीं किया अहो है. करणारच नाही ना. फक्त पैसे जर हे साफ केले तर पैसे मग खर्च करावे लागतील. 2 महीने से हम लोग कोने और वीडियो बनाया था, एक ने वो घर में रह के वो. मैं बना. तो हे मागे तुम- इथे तो. थांबा, ये लिहिलं होतं तो. नाही, तसं- साहेब तुम्ही चालीची अवस्था बघा ना. हे असं हे दाखवा ना, हे बघा ना, अवस्था बघा. कुठे गेले ते बोदलकर साहेब? हा बघा, हा बघा. माणसं त्याच्या वडिलांना चालता पण येत नाहीये. काय परिस्थिती आहे साहेब. आता यांची भरपाई कोण करणार आहे, नुकसान झालंय त्याचं? त्यांच्या वडिलांची अवस्था बघा. हे बघा इथं, बघा इथं बघा. काय दिसतंय तुम्हाला? हे बघा ना कसे बसलेत. हा बरं वाटतंय का हे? साहेब आमच्या इथे लोकप्रतिनिधी सगळे असेच आहेत. 4 वर्ष झाले माझे इथे नाले साफ झाले नाही. ते नगरसेवक तर आता आले तो 2 महिने झाले. हा 4 वर्ष झाले नाले साफ झाले नाहीत माझ्या चांदिवलीमध्ये. 4 वर्ष झाले. फक्त दाखवण्यासाठी तुम्ही साकी नाक्यावर साफ करताय. जेव्हा बघा हा एक माणूस धावत असतो. साहेब 10 वर्ष झालं इथे वारंवार सांगतोय नाल्याचं काम करा, नाल्याचं काम करा. पटेल डॉक्टर पर्यंत नाल्याचं काम केलं. पुढचं आम्हाला पैसेच नाही भेटले. अरे एक नाल्याचे तर भेटलेत ना करोडो रुपये. मी तुम्हाला सांगत होतो जे आतले नाले साफ करा, हे ते करायला बोलत होतो साहेब मी तुम्हाला. हे सब नाले साफ केलेले आहे. असं कोण मग हे कसं पाणी आला? अरे हे बोलतायत ना. अहो हे पण नाले आहेत ना, तुमचेच नाले आहेत हे मोठे. हे नाले तुमचेच मेरे को आहेत. दिखाओ भाई कौन सा नाला नहीं साफ किया या, मेरे को. या. ऐसा या, ऐसा हो नहीं सगळ्यांनी सकता. या. मी नाला 11 नंबरचा नाला आहे ना. हे बघा आता यांची अवस्था बघा. हे बघा फक्त. हे गलत बात है. हा हे घरामध्ये पण आतमध्ये असंच आहे. दाखवा ना, मग दाखवा ना. कुठलं घर आहे दाखवा. हे काय सर्व तुंबलेले आहेत घरामध्ये आतमध्ये असं. दाखवा यांना. हे घर ओपन कराय. आजचा नाला साफ नाही केला. इकडेच राहतो. दाखवाय काय परिस्थिती आहे. हे नाला साफ होई नाही दादा. मला सांगा साहेब इकडनं ना, मी तुम्हाला नेहमी सांगा. हे कचरा ते तुम्ही आता ह्याच्यानंतर पण तुम्ही पाणी दे द्या. अहो साहेब इथं ऐका ना. तुम्ही ना गोष्ट फिरवू नका. मी काय म्हणतोय, हे पावसाचं पाणी आलं ना, सगळे वाहून गेलंय. तुम्ही असं बोलू नका. हे पावसाच्या पाणीने सगळे वाहून गेलंय. मी तुम्हाला जे बोलत होतो आतमध्ये तुम्ही साफ करायला या, का नाही आले? नाला जर साफ झाला नसता हा तर ही पण परिस्थिती याच्यापेक्षा बिकट झाली. काय बिकट काय म्हणताय साहेब तुम्ही? काय यांचे स्टेटमेंट आहे? काय बोलताय बघा ना, काय बोलताय? वो लिखत हमने दिया है 2 महीना पहले साफ करने के लिए. उसके बाद आया नहीं. अहो साहेब तुम्ही ना, अहो रामटेके साहेब 4 नाले फक्त साकीनाका, टिळकनगर, सफेद पूल आणि सत्यनगर हे 4 नाले सोडून तिथं तुमच्या पॉकलेट लागल्याशिवाय आतमध्ये आलेच नाहीत. साहेब मी तुम्हाला असं ना पूर्ण शेवटपर्यंत फिरू शकतो. चला ना आता हे साहेब आहे का तुमच्याकडे? या चला, या पुढे या. या चला या. वाहून गेले सर्व हे. अहो हे वाटच पावसाची बघतात. आम्ही वारंवार कॉल करतो सांगायचं मला. हा येतो 4 दिवस थांबा. माणसं हा एकच प्रश्न आहे फक्त त्यांच्याकडे माणसं नाही. असं नाही की कॉल नाही करत. कॉल पण करतोय वारंवार. साहेब हे बघा ना, इथं सापच. हे कसं आहे ना, हे बघा ना, हे सगळे ना असंच पडलंय. तुम्ही सीट काढलीच नाही आतमधनं.
फक्त हे कसं आहे, ते 4 ठिकाणी पॉकलेन लावून कंटिन्यू काढत तेवढं काढायचं बस, आणि मग एक जागी टाकायचं. तिकडे झाले घरचे सामान सिल्ट घेऊन येतात, ते टाकतात आणि वजन करून पैसे घेऊन घेतात. आणि काय साफ हुआ तो मट्टी किधर से आया फिर? 3 फीट मट्टी है, आया किधर से? साफ हुआ है. साहेब मी काय म्हणतो, आता यांच्या घरात जी नुकसानी झाली कोण भरणार आहे मला सांगा. हे आता होतं ना, एक अर्धा घंटा पाऊस पडला त्याच्यामध्ये. आता प्रत्येक टायमाला पाऊस पडला असं आम झालं आहे. तिथं मोटर गेला असेल तर इथे एक मोटर बसवून देतो. हा, आम्हाला इथे पण त्या मोटर मोटर चालू केली लगेच पाणी तर भरते, कारण त्या नाराज आणून सोडलंय. साहेब मी काय म्हणतोय, हे पाणी अडकतं. काय करायचं, मरतील जनता. अहो साहेब, लहान लहान पोरं येतो साहेब, शाळा चालू झाली आहे, काय करायचं मला सांगा ना. सर तरी मला काय म्हणायचंय, काय? इथं बघा, इथं मोठं पोकळीन येते का? नाही येत. इथं लेबर लावून त्या टप्प्यावर ह्या टप्प्यावर मी नाले क्लीन. अहो साहेब मी काय म्हणतोय, लेबर लावून इथं कुठं लेबर आलेत. आले. पूर्वी यायचे यायचे लेबर, लेबर आता उतरायचे, एकच आता गेली 5 वर्ष येतच झाली लेबर नाही उतरले. अहो साहेब लेबर आलेच नाही. मलाही माहिती आहे इथं पॉकलँड येणार नाही. मला तेवढा अभ्यास आहे साहेब, इथं पॉकलँड येणार नाही. लेबर आले पाहिजे ना. कुठं आलेत लेबर? आणि साहेब फक्त हा नाला नाही, आतमधले सगळे नाले तुमचे असेच तुंबलेले आहेत, कुठं साफ झाला नाही. दरवेळी सांगतो तो गाळ साफ करा 2 फीट खाली अजून रस्ता व्हायचे. तेव्हा चाळीचं येणारं पाणीची लेवल झाली मातीची. पूर्ण गाळ वरती जमा झालाय हा पूर्ण गाळ. आणि साहेब मी काय म्हणतोय, 4 वर्ष झाले मी बोंबलतोय. किती वेळ आपण बरोबर आहे, दरवर्षी. आत्ता हे नगरसेवक आले, 4 वर्ष तर कोणच नगरसेवक नव्हते. तुम्हीच मालक, महाराष्ट्र सरकार मालक. हा काही माणूस उतरला नाही साहेब, हे जेव्हा 4 वर्षापासून जाम झालाय ना, त्याचा हा परिणाम आहे. आणि या वर्षी तर मी सांगतो काहीच झाला नाही. मला सांगा साहेब, यांच्या घरात नुकसान झालं त्याचे पैसे कोण देणार? नुकसान भरपाई कोण देणार? तुम्ही देणार आहे का? डिपार्टमेंट देणार आहे? नाही सर, नुकसान म्हणजे आता कसं पाऊस वगैरे आलं तर थोडं बहुत ते म्हणजे जाते. लो लाईंग एरिया असल्यामुळे इश्यू असं नाही की अहो लो लाईंग एरिया काय उत्तर देता? लो लाईंग एरिया. कालचा व्हिडिओ दाखव ना, किती पाणी दाखव ना. म्हणताय का? अहो साकीनाकामध्ये एवढं पाणी होतं, तर साकीनाका तर हाय लेवल एरिया आहे ना, मग तिथे एवढं पाणी का भरला? चला यांचा लो लेवल एरिया आहे. पाईपाच्या पलीकडे काय आहे मग? पाईपलाईनच्या पलीकडे पण पाणी भरलंय. झाकणं आता आम्ही झाकणं उघडले ना, अजून बिकट परिस्थिती. नंदू के पीछे भी वो उधर वो साइड साहेब कसं चालेल हे? कसं चालणार मला सांगा फक्त. आणि काय ना दादा, मी परत आपल्याला सांगतोय, छोटे नाले साफ आपली नाही केले. याच्यात सर्वात मोठी चूक आपली आहे, कारण आपण आवाज उचलत नाही. साहेब मला हे सांगा, माझ्या या जनतेला जे नुकसान झालंय याची भरपाई तुमच्या अंदाजे कुणी केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय कुणी केलं पाहिजे? की ह्या लोकांनीच भरायचे? फ्रीज गेलं, त्यांचे बेड गेले, हा जे बेड असतात ते नवीन घ्यायची. काय करायचं? त्याच्यावर मी भाष्य करतो. तुम्ही एवढं भाष्य करताय, मग हे पण करून टाका ना. नाही, पण मी सर माझ्या कामाचं जे आहे ना, मी मग नाले हे साफ तुमच्यामध्ये केलेलं. येत नाही, तुमच्या हं? डिपार्टमेंटच्या मी- चुकीमुळे मी- झालं तर? नाही नाही आम्हाला मी सोल्युशन म्हणताय की solution पाहिजे. नाले क्लीन केलेले नाही असं नाही म्हणतायत. नाला नाही क्लीन केले. साहेब नाही, अहो नाही केला तुम्ही तरी अहो किती तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुमचा खोटं बोलायचा कॉन्फिडन्स किती हाय आहे. नाही, सर. हे लोक स्थानिक म्हणतायत नाला साफ केला नाही, तरी तुम्ही म्हणता नाला साफ केलाय. किती कॉन्फिडन्स आहे साहेब तुमच्यावर, बापरे स्वतःवर. व्हिडिओ व्हिडिओ काढ. या जरा पुढे या, उतरा जरा 2 मिनिटं, साहेबांना येऊ द्या. मोठे साहेब आहे ते येऊ द्या. बालाजी आले सांगायचं. हे बघा काय साफ झाला असेल मला सांगा. अजून त्याच्या पुढे गेलो ना आपण, साहेब फुल कचरा आहे. पाणी बांधलेले घरात आजकाल कर रहा साहेब या जरा नाले बघा, आमच्या नाले साफ करून द्या आम्हाला. एकच दिवसाचं माणसं नाही. साहेब करायचं काय? लहान लहान पोरं राहतात इथे, करायचं काय मला सांगा. रामटेके साहेब करायचं काय मला सांगा. पोरांनी शाळेत जायचं, त्याच्या आईने हे गटर साफ करायचे, की त्यांच्या घरात गटर आलं पाणी आलं ते साफ करायचं, की यांचा वडिलांनी फक्त प्रत्येक पावसाळ्यात नवीन बेड घ्यायचं, हा हेच करत राहायचं, नवीन फ्रीज घ्यायचं. तुम लोग के पास भी ज़्यादा पैसा है ना. मोटर जल गया ना हम लोग का, पानी का मोटर जल गया.
अब ये सत्ताधारियों का काम है, जो मैं कर रहा हूं ना, हे सगळे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. ठीक आहे, पाऊस आला, कोण बाहेर निघालाय का मला सांगा? कोण नाही निघणार, कोण निघणार नाही बाहेर. या भैया काय म्हणता? काय नाही, एवढं पाणी जातं लोकांच्या घरात. हे म्हणतं आम्ही आतमधले नाले साफ केलेत. आता मी म्हणलो या तिकडेच सत्ताधाऱ्यांना म्हणजे सॉरी स्थानिकांना दाखवून द्या की तुम्ही कुठले नाले साफ केलेत. तरी सुद्धा म्हणतं आम्ही नाले साफ केलेत. एवढे लोक आहेत, जनता बोलते नाला एक पण इथं माणूस नाही उतरला तरी म्हणतात की आम्ही नाले साफ केलेत. साहेबांनी यांची साहेब हाल खूप आहे. काय झालं माहिती आहे का, हा जो परिसर आहे ना, गेल्या कित्येक वर्षापासून ह्याच्यापासून हे होतोय. साहेब मी काय बोलतोय, किती 3 महिने झाले तुम्हाला येऊन. साहेब मी सांगतो 4 वर्षांनी हे जे जाम झालंय ना, 4 वर्षाचा हा त्रास आहे. 4 वर्षाचे मधले 4 वर्ष गेले ना साहेब, त्याच्यामुळे तेव्हा तर कुणी बघितलंच नाही. आणि साहेब मी ठोकून सांगतो हा, आणि या वर्षी तर काहीच झालं नाही. कारण करून काय फायदा, तुम्ही पण पावसाळ्याची वाट बघताय. पाऊस येऊ दे, सगळे वाहून जाईल. नाही मग पाऊस येऊ दे, वाहून जाईल ह्याचं मी अहो मग साहेब, मी तुम्हाला किती वेळ सांगितलं तुम्ही माझ्या बरोबर पाणी करायला या. मी तुम्हाला किती वेळ सांगितलं माझ्या बरोबर पाणी करायला या, तुम्ही का नाही आलात माझ्या बरोबर? तुम्ही त्या दिवशी कसं होतं, वेगवेगळ्या साहेब मीटिंग असतात, कधी कधी इकडे. साहेब मी काय म्हणतोय, मी तुम्हाला 8 बाई ऐका, मी ना साहेबांना 1 महिना अगोदर सांगितलं होतं, साहेब माझ्या बरोबर व्हिजिट करा, कारण खरी परिस्थिती मी दाखवणार ना, खरी परिस्थिती मी दाखवणार. मी साहेबांना इथपर्यंत सांगितलं, साहेब माझ्या बरोबर व्हिजिट करा, एकदा पण नाही आलेत. आता जेव्हा नुकसान झाला, साहेब आपण भेटलेलो होतो. अहो भेटून इथं भेटलं पाहिजे साहेब. 10 नंबर नाल्यामध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही काय बोलले, मी 8 दिवसांनी भेटतो, तुम्ही मला नाही भेटला म्हणून मी नाल्यात उतरलो. त्यानंतर कसं आहे, वार्ड कमिटी मीटिंग मग मला अहो साहेब, असते ना, मी असं नाही म्हटलं तुम्हाला नाही भेटत. मी आलो ना आज, तुम्हाला बोललो ना येतो. अहो साहेब, आज तुम्ही नाही आले असते ना, नाही करत आहो. मी नाही आले असते ना, तर मी तुम्हाला सांगतो ही घाण उचलून ना, गाड हे तुमच्या इंग्लिश साहेब आहेत ना, त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवणार होतो मी. आज अर्धा तास अजून तुम्ही नाही आले असते तर सगळ्या बालट्या तयार आहेत तिथे माझे. आपले नाले छोटे राहिले. करणार हे मला. आता पाऊस आला की यांच्या घरात पाणी नाही आलं पाहिजे, ह्याच्यासाठी काय योजना आहे तुमच्याकडे सांगा पहिला. इथं बघून सांगा यांना. काय ओ दादांनो, या इथे या सगळ्यांनी या, लांब उभे राहू नका हो. किती घाबरताय नेत्यांकडनं तुम्ही लोक. काय झालं, काल रात्री 3 वाजता यांच्या घरात मी स्वतः साक्षी झाले. कारण 4 वाजता मी बाहेर उभा होतो ना, जेव्हा या साईडला हो स्थानिक लोकांनी या इथे. पडताय कुठे? असं झालं. इथं या, इथे. सचिनला इथे पंपाचं पाठवलंय ना, तेच सांगतो, आपला पंप तो फेल गेला. ओ भाई, कारण पंपाचं ते महाजन साहेबांशी मी आज सकाळी आमचं झालंय बोलणं की तो पंप ते म्हणले यावेळी पुढपर्यंत नेणार. तो पुढपर्यंत नेलेला नाहीये, तिथे सोडल्यामुळे तो उभा सोडल्यामुळे काय झालं, डायरेक्ट बाहेर आलं. आणि ते पण त्याचा पण फटका. साहेब मी काय म्हणतोय, आता झालं ते परत येणार नाही, बरोबर आहे ना. पहिला मला एवढं सांगा की यांना जे नुकसान झालंय त्याची भरपाईची काय सिस्टम आहे का, कुठली सिस्टम आहे का? नाही, माझ्याकडे तर तसं काही सिस्टम नाही. म्हणजे दरवर्षी पाणी येऊ द्या आणि यांना नुकसान होत राहू द्या. अहो मराव साहेब, मरलं काय फरक पडणार नाही. आता निवडणूक नाही हो साहेब, आता निवडणूक थोडी आहे. तुमची काळजी कोण घेणार? आता निवडणूक आहे 3.5 वर्षांनी. तुमची काळजी कोण घेणार आहे? 4 वर्षांनी निवडणूक आहे, तुमची काळजी कोण घेणार आहे? त्यांना माहिती आहे की कोण बोलणार नाही, थोडा बोलणार. परत निवडणूक आली, हिंदू मुसलमान करायचं, मतदान घेऊन घ्यायचं, छत्री द्यायची, साडी द्यायची, प्रेशर कुकर द्यायचं, गप्प करून आपल्याला मतदान येणार आहे. त्यांना माहिती आहे ना ती सिस्टम. म्हणून आपली परिस्थिती आहे. हा माझा राग आहे, मला ते देत आहेत ना, त्याच्यामुळे मला कुणाची आता हे सगळे वया वाटप चालू आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, द्या पाणी भरू नये असं काहीतरी सोल्युशन काढा. मी काय म्हणतो साहेब, आता काय करणार आहे मला ते सांगा. वन टाइम सोल्युशन. आता ही जनता आहे इथे, तुम्ही काय करणार आहे तुम्ही तेवढं सांगा. यांच्या घरात पाणी आता येणार, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? बरोबर आहे, तुम्हाला माहित नव्हतं काय करायचं ते सांगा. की मग असं सांगा, एक पत्रावर लिहून द्या की बाबा कुठली चौल आहे आपली, मराठा सहकार चालच्या लोकांनी 4 महिने रात्री झोपायचं नाही, बरोबर आहे. पावसाचं पाणी तुमच्या घरात येणार, आम्ही काही करू शकत नाही.
असं एक पत्र तर देऊन टाका. एकंदरीत चाल पाण्यात जाते तर हा माझा इश्यू कसं झाला म्हणजे चाल नाही मी अहो ऐका ह्या चाल मध्ये घेऊन आलोय. नाही. ऐका तुम्हाला तसं नाही. ऐका यांना माहित नाही आता आपण ऐका ना, आपण ज्या चॉल मध्ये आलोय ना, तुम्ही सगळेच जर इश्यू एलवाडचे इश्यू तुम्ही माझ्या याच्यावर काय एलवडचा काय इश्यू सांगा ना, सांगा काय एलवडचं. मी हेर्लेकर साहेबांशी बोलतो. काय हेर्लेकर साहेबांना बोला, मी बोलतो. मला काय म्हणायचं आहे, हा नाला पूर्ण ओव्हरफ्लो झाला होता का, याच्यावरून इकडे आलेला का पाणी? काय म्हणताय साहेब तुम्ही? अरे साहेब तुम्हाला नाही दिसत आहे जागेवर. काय बोलायचं साहेब? साहेब तुम्ही काय मस्करी बिस्करी करताय आमची की काय यार? मस्करी करायला नाही. मग पाणी कसं गेलं यांच्या घरात? हा नाला ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी गेला. काय म्हणताय साहेब? या पिक्चर विकून आला पाऊस. अहो किती खोटं बोलता, मग रेटून बोलताय. क्या कॉन्फिडन्स आहे साहेब? बोलायचं नाही, तसं नाही. कसं काय पाणी इकडे गेलं? आओ नाला, ये बोलते नाला नहीं भरा, नाला उतना ही था, आप लोग के घर में बारिश का पानी है. ओवरफ्लो होके जाता है पूरा ओवरफ्लो हो गया है पानी. वो नाले का पानी उसमें उधर जब लाके तक डालेगा, नाला अपना ओवरफ्लो पानी होता आगे है, पानी जाता आता नहीं. नहीं. नाला मी काय म्हणतोय, ओवरफ्लो होके बाद तुमच्याकडे पानी आता उत्तर नसेल ना साहेब तर सांगा मला. मी आता हे आपण सगळे एक एक बाल्टी भरू. हे जे सिल्ट आहे ना, आणि यांचे इंग्लिश साहेब आहेत मोठे, त्यांच्याकडे ठेवू साहेब. आम्ही कुठल्या परिस्थितीत राहतो ना, तुम्ही बघा. करू का? ओवरफ्लो झालं. करू का? तुम्ही मला सांगा, करू का तसा? सांगली साहेबांना पण सांगितलं, मामाच्या माणसानं पण सांगितलं, इथे एल पाईप टाका. तो बाहेर पाणी जातोय ना, असं अडकतोय पाणी. पाणी जायला असं पाहिजे का नाही एल तुम्हाला पाईप? आता एक गोष्ट सांगू. हा आता विषय निघालात म्हणून हा, बोला, सांगतो. बोला. नदी जिथून निघते ना, नदी हा. तिथे छोटी असते आणि पुढे येऊन मोठी होते. काय तो पाहिजे ऐका का नाही? आता आता सोल्युशन किती मी वर्ष सांगतो झाली तुम्हाला. आम्हाला आता किती इथलं वर्ष सांगतो, तुम्ही आता विषय काढला म्हणून सांगतो. अरे पण पाणी जायला पाहिजे. पाणी असं अडकलं तर साहेब सोल्युशन काय ते सांगा ना. काका 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 अहो, कालचा पाऊस होता ना टोकावर अडकतोय ना. काका लिटरली डोंगरे सरांच्या इथले ना 3 एल्बो तोडून नेलंय. असा पाऊस होता काल. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय काही गोष्टी. प्रयत्न केले का? प्रयत्न केला तेव्हाच ना. पहिला बाई बालाजी प्रयत्न करा, बाई नंतर मी काय म्हणतोय बघू ऐका काय होणार. काका हा. बघा हे जे करणार आहे सिस्टम हे हे फक्त यांना ठराव विषय टाकू देणार, शकतो. हे विषय ठेवणार. मला सांगा साहेब, तुम्ही इथं उभे आहे दादा, मला सोल्युशन पाहिजे. काय सोल्युशन आहे मला सांगा. यानंतर पाणी भरलं नाही पाहिजे. नाहीतर मी सांगतोय साहेब, मी सगळ्यांना घेऊन येणार आणि मी ऑफिसमध्ये पूर्ण ना एक सिल्ट घेऊन येणार साहेब. ती गाड पूर्ण घेऊन येणार. ठीक आहे, मी ह्याचे जे काही फ्लोटिंग मटेरियल वगैरे अडकलेलं दिसत आहे, मी परत एकदा लावून साफ करून घेणार. माझ्याकडे ते जे काही लटकलं आहे ते मी साफ करून फक्त घेणार. हे नाही, मी तुम्हाला जे बोलतोय ना, आतमधले नाले इकडनं ऐका, आतमधले नाले पूर्ण तुम्ही लोक जे 4 स्पॉट पकडून असे धरून बसलात ना, सर, त्याला तसं सोडा. नाहीये, तसं नाहीये. मग कसं आहे? मी नाले साफ केले. कुठं गेलाय मग? इथं का नाही आले? ठीक आहे साहेब, नाले साफ केल्यामुळे थोडं मग हे का खोटे आहे? हे का खोटं बोलताय सगळे? हे खोटं बोलताय? मी एग्री नाही करत. इकडचा फोटो दाखवा ना मला. चला व्हिडिओ दाखवा इकडचा. मला इकडचा व्हिडिओ दाखवा. अर्सुल साहेब या इथे. फोटो काढला असेल तुम्ही. चला मला व्हिडिओ दाखवा. अर्सुल साहेब हे म्हणताय नाला साफ केला इकडचा. व्हिडिओ दाखवा. 6 वर्ष झाले. कोणी नाही आले. मला व्हिडिओ दाखवा. चला अर्सुल साहेब मला व्हिडिओ दाखवा. हा नाला तुम्ही साफ केला त्याचा व्हिडिओ दाखवा. ह्या नाल्यामध्ये कोणी हा? उतरलं नाहीये. विचार करून घ्या मी काय म्हणतोय. ऐका ऐका ऐका, एक नंबर साफ नाही केला. तुमच्याकडे नाला साफ झाला नाही तरी यांच्याकडे अल्बम मध्ये फोटो आहे नाले साफ झाल्याचे. विचार करा किती मोठी यांची सिस्टम असेल बिल पास करने के लिए. भाई किती मोठी सिस्टम असेल. तुमचे नाले साफ झाले नाही, तुम्ही स्थानिक जनता आहे जो इथं राहताय, तरी सुद्धा एवढा कॉन्फिडन्सनी सांगताय आमच्या अल्बम मध्ये फोटो आहे. म्हणजे किती मोठा झोल झपाटा आहे विचार करून घ्या. कॉन्ट्रॅक्टरला घेऊन ये ना. कोण आहे? कोण साफ केलं? घेऊन या ना. तो कॉन्ट्रॅक्टरला का घेऊन नाही आला? तिच्या आईला टाकतो ना त्याला ह्याच्यामध्ये नाल्यामध्ये. त्या हरामखोराला कालूरामला समजेल ना. साफ केलं हे माते कसे जमायला पाहिजे? पिक्चर कसे हा जमायला पाहिजे? का नाही घेऊन आला तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला? काय एवढा अंगावर घेताय तुम्ही? पैसे तो घेतोय, भडवासाला भ्रष्टाचारच करतोय. आणि खाली माती सगळे नेत्यांचे आशीर्वाद आहे त्याच्यावर. खाली जीप आहे, नाला मोठा आहे का? नाला मोठा आहे पण कचऱ्याने पूर्ण जाम झालाय. अडसूळ साहेब लेबर अरेंज करा. आपल्याकडे जी यंत्रणा असेल लेबर अरेंज करा. आता हे त्यांना त्रास आहे, फार त्रास आहे. काल रात्री या मनुष्यांबरोबर आहे ना माझं अर्धा तास तुमच्याशी बोलणं चाललंय. मी रात्री इथे बाहेर येऊन तुम्हाला काही गोष्टी व्हिडिओ मी पण तुम्हाला पाठवले. 90 फीट 13 नंबर नाला 11 नंबर नाला सगळे लबाला भरून वाहत होते. तुम्हाला मी पाठवलंय सगळं. आता आपल्याला इकडे मशीन तर जाऊ शकत नाही. मॅन पॉवर लावून हा शिल्ड आपल्याला काढायला सुरुवात करावी लागते. तुम्ही लोक काय करताना साहेब, तुमची सर्वात मोठी चूक काय माहिती आहे? नाले साफ करताना काय करतात माहिती आहे? वरचा जो कचरा असतो ना तेवढंच काढतात. हे जे सिल्ट आहे ना, हे जे हे माती गाड काय म्हणतात ते काढतच नाही लोक.
मग मला हे विचार पडतोय की हे गाड काढत नाही, मग यांचे बिल पास कसे होतात? भाई मला हे समजत नाही. नियम कसा आहे, ही सिल्ट आहे ते बाहेर काढायची, 24 तास 48 तास तिथं जागेवर ठेवायचं, पाणी निघून गेला पाहिजे, त्यानंतर त्याचं वजन होतो, त्यानंतर त्यांचा बिल पास होतो. नाले साफ केलेच नाही तर त्यांचे बिल पास कसे होतात? ते कुठली सिल्ट आतमध्ये घेऊन जातात? मला हे विचार करायचा आहे. अरे दादा मैंने रेड हैंड पकडा है LBS वर, रेड हैंड पकडलाय LBS वर. हा LBS वर मी रेड हैंड पकडलाय, वीडियो देखा फेसबुक पे. रेड हैंड पकड़ा मैं जा रहा था मेरे फॅमिली के साथ में. मी म्हटलं काय आता उचलतंय JCBने. आगल्या दिवशी लाईव्ह केली होती, मग हेर्लेकर साहेबांनी पाठवलं, त्यांचा धन्यवाद. पण मी विचारलं की तुम्ही काय करताय? बोलता आमचं डिसल्टिंगचं काम आहे. मग म्हटलं हे तू घराची पण सील्ट उचलतोय? बोलतो सब डाल देंगे ना उधर. मी नाही बोललो, तो कॉन्ट्रॅक्टर बोललाय ऐका तुम्ही. म्हणजे हे असे पैसे पास करतायत ते लोक, आणि तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर सह्या करतात. करा धनाधन 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 सह्या करा. हा पूर्ण पाण्यामध्ये, प्रत्येक पावसामध्ये पाण्यामध्ये डुबतो. काय ते सोल्युशन काढा. साहेब मला तुमच्यावर काय राग नाहीये. तुमचा जो कंत्राटदार आहे ना त्याला घेऊन बघा, हा माणूस काम करतोय दिवस रात्र, मी नाव घेतोय ना यांच्या नेहमी. मोटर हवी आपल्याला की नको? नाही, एक बरोबर आहे. नाही माणूस मी सहमत काय, हा माणूस त्यामुळे आपल्या तुम्ही होते त्या टायमाला उभा राहून पूर्ण टाइम जिथे हे होत होतं. तास तो एक जिथं उभं अहो तुम्ही स्ट्रेंथ वाढवली पाहिजे ना पहिल्या तुमची. दिवशी काय बोलले या मशीन जे अहो, चाललं बंद नाही. मी काय बोलतोय, मी आता तुम्हाला सांगतोय, मी पण माझे पण 4 फॉलोअर आहेत, ह्यांचे पण असतील, दुसऱ्याचे पण असतील सत्ताधाऱ्यांचे. जर आता पाणी भरलं ना, साकीनाका रोडवर बसा. तुम्ही जेपर्यंत करणार नाही ना, मी तुम्हाला लिहून देतोय, तुम्ही आयुष्यभर तुमच्या घरात पाणी येत राहणार. वो मशीन लगाने के टाइम पे मेरा इसके बात हो गया सचिन दादा का. हे बोला अगर इधर पानी बंद करेगा, मशीन कोई गरज नाही. बसायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा मीडिया येईल अहो मी काय म्हणतोय आता बसताय का? आम्ही दोघे आहोत सोबत. पाण्यात बसू ना आम्ही. पाणी भरून द्या, पाण्यात बसतो. पाण्यात बसलं त्यांना काय फरक नाही पडत. मी बसलो तो 2 तासांनी आले, तुम्ही बसणार काय येणार? 2 तासांनी आले, त्यांना काय फरक नाही पडत. रस्ता बंद करा. जेव्हा जाम होईल ना पूर्ण मुंबई, साकीनाका जाम झाली ना, पूर्ण मुंबई जाम होणार. लेबर टाकायला लावतो ना, त्याला फोन केलो ना आता तुमचे. ते पिके माझे 10 वर्ष सर्व माहिती आहे इथे, कुठे कुठे पाणी पडलं सर्व आहे आपल्याला माहिती आहे. ते कॉन्ट्रॅक्टरला घेऊन या, कुठे साफसफाई केली, काय केली ते आम्ही बघतो. पूर्ण ह्या पट्ट्यात पूर्ण पट्टा जाम असतो. पूर्ण दिवस सर्वांच्या घरामध्ये पाणी. दिवस तुटलं पूर्ण पाणी बाहेर. साहेब माझं म्हणणं आहे, बघा ऐका यांना काय वाटतं माहितीये, आपण फक्त एक चाड बुडाली तर मी काय करू? साहेब म्हणता अहो साहेब पूर्ण चांदीवाली बुडाला आहे. सर मी तसं म्हणतच नाही. ठिकाणात अजून तुम्हाला घेऊन जायचं आहे 20 ठिकाणी. आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी आहे. आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी आहे. आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी आहे. आज तुम्हाला कुठं जायचं नाही, जेवण वगैरे सगळे आपण सोबत करू. कुठं जायचं नाही आज. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातोय मी आज तुम्हाला. साहेब तुमच्यावर येऊ नका, ते कॉन्ट्रॅक्टरला घेऊन नका. हा जाऊन तुम्ही तुमच्यावर पर्सनली घेऊ नका. आम्ही तुम्हाला बोलत नाही, ते कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला खोट्या बोलताना त्याला घेऊन नाही. फक्त तेवढं आणि जे सगळं पाहिजे आम्ही आहे ते. आता बघा मी फक्त विरोध करून ना यांना जनजागृती करू शकतो मी, बरोबर आहे की नाही? पण आता शेवटी किती करणार मी पण, मला सांगा. हे बघा हे साफच नाही केलंय. ते दिसत आहे ना, मी लावून घेतले. अहो तुम्ही म्हणताय साफ केलंय, पूर्ण तंबुरा साफ केलाय. अहो साहेब हिशोब केलं ना, 150ची छत्री होते, 300ची साडी होते, 600चा प्रेशर कुकर, 1500 इंटू 5 साल कितना हो गया? 7,500. दरवर्षी लाख रुपयाची नुकसानी आहे. ते कोण कॅल्क्युलेशन करणार? माणसं इथे कचरा टाकायचे नाही. हे लावा फाईन. अहो बनवा ना, भिंत बनवा ना, एवढे पैसे आहे, बनवा मोठी भिंत. का बनवत नाही मला सांगा. हा उसके लिए तो लाया मैं. अहो साहेब मी म्हणतो बनवा ना मोठ्या भिंत, करा ना, एवढे पैसे आपल्या महानगरपालिकेकडे. हे बघा हे बघा हे साकीनाका, हा उंच एरिया आहे. हा बघा अहो साहेब अर्धे काम तुमचे आम्ही करतो साहेब, आम्ही तुमचे डोळे आहोत. नाही चांगली गोष्ट आहे, थँक्यू. पण कॉपरेट केलं. अहो कॉपरेट करतोय ना, माझ्या लोकांना कॉपरेट नाही तर मी काय कॉपरेट करणार तुम्हाला? मला हे लोक खुश असतील ना, आम्ही तेवढ्यात खुश आहोत. आम्हाला बाकी काय नको आहे.
जी आहे ना ती ओव्हरफ्लो झाल्यामुळे इकडे आलेली आहे. खाली नाल्याच्या आत पुन्हा आलेली आहे. काही उपयोग नाही. फुकट डिझेल काही उपयोग नाही. हा? तो जो मशीन लावली आहे ना, अरे भाई काय फायदा आहे त्याचा ते आपण त्यावेळी बघितलं. यहाँ पे पानी छोड़ रहे ना ये आपण नाले का चौका बोला है पूरा त्यांना पानी निवळ स्पष्ट झाला आहे. भाषेत सूचना ऐका, तुम्हाला स्पष्ट भाषेत सूचना काय होती माहितीये काय, नाल्यातून जाऊन पुढे राहतच्या पुढे सोडा. त्या साईडला त्यांनी काय सांगितलं, त्या लोखंडाच्या पाईपाला 6 इंचाचा आपण पीयूसी पाईप लावू आणि तो पाईप लावून पुढे सोडू. सचिन पुढे साहेब आता कधी लेबर लावणार आहे त्यासाठी काय करावं लागेल? काम टेके साहेब? त्याने नाहीच सोडलं. कारण हे- ऐका. त्याने मला जो व्हिडिओ पाठवला रात्री, साहेब कधी लेबर लावणार इथे? मी आश्चर्यचकित आहे की पाणी पुरत रिवर्स मारतोय ते. कधी लावणार लेबर? पाणी आपलं मागे येते कुठून. अहो साहेब शेवटी मनुष्य आहे तो आहे पण माणूस आहे हो. आप लेबर को लगाओ. वो चाय पानी सब मैं करूँगा. क्या बात आहे. मग अजून काय पाहिजे विचार करा. मैं इधर करता, मैं सोशल वर्किंग करके अरे वो तो आप लोग का गलती है, उसके लिए आप लोग करो. उसके लिए अभी राम टेके साहब क्या करेगा बताओ मेरे को. वो तो अपने को रोकना पड़ेगा. पब्लिक को नंबर दे दो, फोटो कहाँ डालने का, हम लोग फोटो निकाल के भेज देगा. ये भेज रहेगा, फोटो निकालना इधर ही है. नंबर दो, फोटो है, वो भेज देगा उसके ऊपर. देखो ये डाल रहा है, मारो पानी कर देगा. साहेब मी काय म्हणतोय, काहीतरी ना आपल्याकडे करोडो रुपये ना हे भिंत करा ना अंकल. त्याचा 20% खाली काम हुआ है नाले सफाई का. खाली 20% साफ हुआ है. सिर्फ पंप मूर्ख बना रहे, सिर्फ मूर्ख बना रहे. बंद करो उसके वजह से हमको पानी यहाँ पे हमारे यहाँ पे बहुत पानी भर रहा है. पाईप आणल्यापासून मी मदत करत होतो. आणि विरोध असा करा साहेब, दिसलं पाहिजे तुमचा विरोध दिसत नाही कोणाला. विरोध करा, साकीनाका बसा मेट्रोच्या खाली. कसं सगळे येतात बघा ना. रस्ताच बंद करून टाका. अहो बंदच करा मी म्हणतोय. होईल ते बघू ना आपण काय करायचंय. ज्या नेत्याला पाहिजे असेल चांदिवलीची जनतेला त्रास नको, तेही बसेल आपल्या बरोबर. तेही बसेल ना. जनता उतरली आहे, आम्ही नाही उतरलो, तुम्ही उतरलात. त्याच्याशिवाय काय एवढं पाणी घेतलंय का? एक मिनिट साहेब, घेतलाय का 1 रुपया पण? जेव्हा गाड्या थांबतील ना इथे जायच्या रस्त्याला, अहो कुठले पैसे घ्यायचे मीडियाला घेऊन यायचं. साहेब. फक्त हे 3 टेंडर आहेत ना, ह्याच्यामध्ये फक्त करप्शन नाही झाला ना तरी खूप मोठा काम आहे. या 3 टेंडरमध्ये करप्शन नाही झाला पाहिजे. पावसाळ्यात जे निघतात ना टेंडर, घेऊन या. कुठे साफसफाई केली आम्हाला. अहो साहेब तो कॉन्ट्रॅक्टर यांना मोजतच नाही. मी सांगतो यांची कॅपॅसिटी नाही त्या कालूरामला इथं घेऊन यायची. आले तरी काय करतील? विचारा घेऊन. हो साहेब तुमची आहे कॅपॅसिटी कालूरामला इथं घेऊन यायची? लेबर लावून येतो. नाही नाही, माझं म्हणणं आहे काम. माझं काम काय आहे? माझं काम करून हा, देणे. यांचं काम आहे काम करून करून देणे. देणे. हा, आणि तुमचा काम एवढं चांगला झालेला आहे या ह्याच्या आधी की तुमच्या घरात एक थेंब पाणी भरलं नसेल. हे जे पाणी भरलं आहे ते तुमचीच काहीतरी चूक आहे. यांची चूक काहीच नाहीये. या लोकांनी काम चांगला केलंय. तरी बघा किती ठामपणे म्हणता माझं काम आहे काम करून. अरे काम झालंच नाही. पण व्हिडिओ आहेत. हा व्हिडिओ आहे. विचार करा. मला आता हे विचार होतोय तुमच्याकडे व्हिडिओ कुठून आलेत की हे नाला साफ केला? की एआयनी बनवतात काय? अरे सर AI बनवत नाही. ठीक आहे, जे नसेल निघालं तर मी डिनाय पण केलं असतो, पण जे काम केलं आहे ते काम झालेलं आहे. ते अरे साहेब एवढे लोक आहेत, तो स्थानिक लोक आहेत साहेब. इकडे झालं काय हो? होऊ शकत नाही. लेबर नसेल, लेबर आपण सगळे अरे साहेब हे स्थानिक लोक आहेत. थोडा तर भरोसा करा यांच्यावर. परत तुम्हाला म्हणतो ठीक आहे आम्ही नेते आहोत, आम्ही विरोध करतो, खोटा बोलत असेल असं होऊ शकतो. अहो साहेब हे जनता आहे. मेन नाला मशीन चला मी 5 वर्ष नमाज पडायला जातो, पण दिसायला तरी तर पाहिजे. हे काय मला अहो ते येत असेल हे आम्ही पण इथे आम्हाला दिसायला पाहिजे. हे आहे ना हे मिस्टर इंडियाचे कपडे घालून येत असतील. काहीतरी कचरा काढला दिसायला पाहिजे. रस्त्यावर कचरा काढला गेला की उतरतात ते लोक. सगळे मिस्टर इंडियाचे कपडे घालून येत असतील ना तुम्ही लोक. मिस्टर इंडियाचे कपडे घालून येतात. गड्याला असतो ना दिसत नाही ते, पण साफ करून जातात. हे बघा हा किचड नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळेच पुन्हा किचड आला. अहो या हो चला.
साहेब आजचा दिवस माझ्यासाठी हा पूर्ण. रामटेके साहेब आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण. रिप्लाय बनवायला द्यायचं आहे. हा एलेकून येऊन डीएमसी इन्फ्राकडे वगैरे मीटिंग आहे. एलेकूचा रिप्लाय बनवून एक्झिक्युटिव्हचाच फोन आहे. थांबा आता हे स्थानिक घेऊन जातील ना. काय दाखवायचं साहेबांना सांगा. या साहेब या या इथं समोर आहे या. इथं पाणी ओरफोड झाकण हरलं होतं ते आम्ही सकाळी लावले. हे सगळं तिकडनं कचरा सगळा इथे टर्निंग आहे. इथे येऊन अटतं सगळा कचरा. आणि ये अभी क्या करेंगे मालूम है एखादा कोण संडासला आलं दादा आतमध्ये जाणार. ये क्या करेंगे आपको अभी क्या होएगा मालूम है. ये सब नालों के फोटो आएगा और दिखाएंगे कि हमने तो नाले साफ किए थे. ये सब दिखाएंगे ना. अभी साफ है ना. अभी सुबह पानी में सब बह गया. आ जाओ आ जाओ. जय महाराज. पानी भी नहीं भरा था. वो तो बोलते भरा ही नहीं. साफ बोलते अधिकारी है तो आए. वो अधिकारी बोलते पानी नहीं भरा. ये नहीं पीछे वाला चश्मे वाले पूरा भरा वरच्या लेवल पर्यंत. साहेब या. हा कचरा साफ आहे बघा. अभी बोला हम लोग साफ आहे. कचरा साफ है. अभी बोला हे तुम्ही लोकांनी आत्ता टाकलं असेल साहेब येत आहे म्हणून. 100% या लोकांनी असंच केलं असेल. तुम्ही आलात म्हणून टाकलं. हळूहळू पडणार. साहेब सांभाळा. तुमची खूप गरज आहे लोकांना जनतेला. पडलेला महापौर वरच्या लेवल पर्यंत आहे. आता बघितलं महापौर उभे आहेत नाही. एक माणूस गटारात पडला. ते व्हिडिओ बघितला की नाही. महापौर उभे आहेत नाही. एक माणूस गटारात पडला. तुमच्या सोबतच आहे. मी आता सध्या तुमच्या करा वर करा जरा. पूरा खोलना पड़ेगा. नहीं इतना मेहनत मत करो. कोई चले जाएगा तो ये अपने पे डाल देंगे. पहिलं बसवायचं पण पडतंय खाली ते. म्हणजे मी काय म्हणतो एवढा खाचा काय आहे. एवढा खाचा कशाला. केला आता पाणी इथं भरतं ना. जाणार कुठून. हे एवढं या खड्ड्यामध्ये पाणी जाणार तुम्ही समजा काम हे एवढं का केलं माहिती आहे. ह्यांचं जो मॅप बनवत आहे ना की आम्ही हे करणार पाणी एवढा जमा होणार आणि याच्यातनं जाणार. पण ऍक्च्युली पाणी एवढा जमा होतो की ह्याच्यातनं जाऊ शकत नाही. हा पूर्ण ओपन केला तरी जाणार नाही. हे अशी जाम बसते पाण्याच्या प्रेशरने. चप्पल कुछ भी आके अटक जाता होता. आता आम्ही केले काय काय बोलू काय करायचं आता. पहिला आलेत तर आपण साहेबांचा एक सत्कार करू. नाही नक्की बघा आलात त्याचा सत्कार झाला. अरे साहेब आलात ना. तुमचा सत्कार तुमचा अधिकार आहे साहेब. मी जिथं तुम्हाला हे म्हणतो जिथं नाही झालं असेल मी आजही करून द्यायला तयार. आणि मी तेवाली सत्कार नाही. एकदम प्रामाणिक तुम्ही आलात ना आज ते सत्कार करायचं. आलात तर तुमचा आधी फक्त आमच्या नेते मंडळीचा सत्कार होत राहणार काय. पूर्ण पवईपासून पूर्ण पैसा 11 नंबर नाला जो आहे ना. चांदोली नहार 11 नंबर नाला आहे ना. तो तिथून चालू होतोय ना. अडचणी पुढे हा नाला छोटा नाही. हा पुढे मोठा आहे. चांगलीपासून नाला येतोय तो. अडचण इकडे आहे ना. जो आता नाला तो आमचा दाखवा. तो पण नाला तिकडून येतोय पुढे. साहेब बोलवत आहेत. हे इथं काय नाही. इथं काय क्लीन केलं. बाजूने येतं ना. मग इथे लावून हे आता आलं बोलतोय. चेंबर हे बनायचं आहे. आता आलं असणार आहे. कारण सांगतो काय त्याला पुढे दाखवतो. अजून नाही चित्र आहेत पुढं. आता पावसाच्या पाण्यामध्ये ते सांगतो का आलं हे जमा का झालंय. पुढे पाईप टाकले तसे आडवे. हे पाईप असे उभे टाकलेत खाली. ऐका ह्या पाईपची सांगतो तुम्हाला. हे पाईप कलवट बंद तिकडे नाल्या टाकायला नाही टाकायचं. टाकलाय आम्हाला नको नाही टाकले ते वाढ. मी काय म्हणतो साहेब अजून एक विषय आहे. ऐका साहेब प्रत्येक ऐका दादा नाही कुणी बनवलं. इतना सच क्यों बोल रहे भाई यार. 2-3 साल से वही काम हो रहा है. आम्हाला नाही आहे त्याची. हा अहो साहेब आपल्या SWDच्या वरती आहे. आपल्या अहो इलेक्शन झालं. कॉर्पोरेशन त्याला 4 महिने
त्याच्या अगोदरपासून आहे साहेब. असं काय करताय? तुमचं लेटर पण आलं होतं. आहे ना, जुनं आहे माझं लेटर. ते SWDच्या प्रॉपर्टीवरती कुणी असे नाल्याच्या वर पत्रे लावलेत. ते का लावलेत माहिती आहे? तुम्हाला नाला दिसलाच नाही पाहिजे ना की नाले भरलेत की नाही. समजतंय ना? आपल्याला दिसणारच ना नाले भरलेत की नाही. आणि हे सगळे वरपासून खालपर्यंत सगळ्यांची सेटिंग आहे. हे म्हणणार आम्ही केलं नाही. अरे मग तुमच्या घरात कोणी काय तुमच्या काही करणार तर आपण करायला देतो का? तुमच्या प्रॉपर्टीवर त्यांनी बनवलंय. SWDच्या प्रॉपर्टीवर. त्या दिवशी इंगले साहेबांसमोर तुम्हाला बोललो, काय केलं तुम्ही त्याचं? एक लेटर काढलेलं आहे. ते गेलं का? फक्त लेटर काढलं कोसला वॉर्डला. मला त्याची कॉपी द्या. मी बोलतो ना हेर्लेकर साहेबांची, ह्याच्यात तुम्ही वॉर्ड आणि मला ना असं कुणाचं नाव नाही घ्यायचंय साहेब. याच्यात एखादं सत्ताधारी तुमच्या बरोबर मिळालेला आहे. मी सांगतोय. ऐका ना, त्या पत्र लावण्यामागचा उद्देश आहे काय आहे? की कचरा लोकांनी तिथून नाही हा बरोबर बोलला. आता हे आता मी यांचं उत्तर देतोय. एवढा की त्या रस्त्यावर ना सोफा गद्दे ऐका ना कुणी टाकत नाही तिकडनं. कुठून टाकतात? जे आतमधले जे ओपन आहेत ना नाल्याच्या बाजूला ह्या कंपनीच्या तिकडनं टाकतात. तुम्ही तिथे पत्रे लावले पाहिजेत. पण हे फक्त तिथे यासाठी लावले. त्याचं पण जाळे लावायचं प्रपोजल आहे. अहो साहेब पण आता हे पत्र तिकडे नाही आलं. आता मी काय म्हणतोय, मी ज्या नाल्यामध्ये उतरलो बरोबर आहे साहेब, जर तिथे पत्रे नसते तुमचा पॉकलँड ब्रिजवर उभा राहून तो साफ केला असता ना. उतरवणे का आपण ते? अहो नंतर उतरवली साहेब. माझे आंदोलन नंतर उतरला. बसून मी नाल्यामध्ये काय आहे का इन्शुरन्स माझा 1, 2, 4, 5 करोडचा द्या. मला काय झालं तर तू माझ्या परिवाराला भेटेल. रोज उतरतो नाल्यामध्ये. तुमच्या सहकार्यानेच आम्हाला ते काम करावं लागेल ना. असं थोडी आहे की मग? तुम्ही इथले स्थानिक आहे. साहेब मी काय म्हणतोय, पहिला ते पत्रे काढा स्थानिक लोकांचे सहकार्य. साहेब. पहिला ते पत्रे काढा आणि हे जे पत्रे आहेत ना काही पत्रे आहेत ना हे आतमध्ये लावा. आतमध्ये समजा हे फॅक्टरी आहे, 2 फॅक्टरीच्या मध्ये ओपन स्पेस आहे ना, तिथे तुम्ही लावा ना एवढे मोठे पत्रे. काहीच नाही. एवढ्या पन्न्यावर एवढी योजना आहेत ना आपल्या इथे चांदिवलीमध्ये. एवढी योजना आहेत की त्याचं काय लिमिट नाही. आणि फक्त दाखवलं जातोय आणि आपण पण काय खुश व्हा चांदिवलीचा विकास चालू आहे. कुठला विकास आहे? हे विकास 1200 रुपयाचे लाख रुपये भरायला येतात माझ्या जनतेला. पहिल्याच पावसामध्ये हे आलं. या 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 सांभाळा तुम्ही याच्यावरनं जास्त चालू नका. परत पण नव्हता. जनतेला गरज आहे तुमची. चला पुढे या या. हात द्या. माझा हात पकडा. माझा हात पकडणार तर त्रास फायद्यामध्ये राहणार. जास्ती त्रास नाही होणार. काय पकडलं काय चाललंय का? तुम्ही कसे आलात? तुम्हाला कसं माहित पडलं? अच्छा अच्छा. ही पाईपलाईन कशी झाली? ही पाणी असं जाते. 5 दिवस होता पाणी असं जातं. इथे तर कचरा नाही. जरा असं वर्क होणार का? नाही पायपांमुळे नाही उठत आहे. कुठे गेले रामटेके साहेब? इकडे आहे ना मी तुम्ही पुढे या साहेब. पुढे या. बघा पोलीस पण आले तुमच्यासाठी. पाणी असं हे व्हायला आले बघा पाहिजे. CID वाले आले. त्यांना सांगा आम्ही काय करत नाही तुम्हाला. त्या परत एक FIR बनवून टाकणार कुणाच्या दबावापाठी. झालं कारण पुढे हे बघा पाणी असं जातो परत. जातो मागे आणि तोच कचरा नाला पलटी होतोय ना कारण हे आणि त्याचं कारण पुढे राईटला. आज ऍक्च्युली काय झालं पाहिजे ना चांदिवलीमध्ये रस्त्यावर नेते उतरले पाहिजेत. कोणच उतरत नाही आणि कुणाला पडलीच नाही. रात्रभर पाण्यात ते जाऊ दे. रात्रभर कॉन्ट्रॅक्टरला पाण्यात बोलून उभे. ठेवा. जेवायला. तुम्हाला काय सहकार्य रात्रभर पाहिजे पाण्यात उभे. आमच्याशी आम्ही आहे इकडे. दिवसभर रात्रीभर तुमच्या बरोबर राहणार. ते साफसफाई करून घेणार. लोकांना तकलीफ नको. ठीक आहे आम्ही आहे येणार इकडे. कालूराम माझं येणार? नाव घ्या. माझा कालूराम नंबर येणार? घ्या. हा चालू आहे. कधी येणार कालूराम? बोला किती वाजता? यांना सांगा, मला नका सांगू. मी तुम्हाला काय बोलतो, मी तो कधी येणार आहे याच्याबद्दल मी काय बोलणार. मी माझे आहे ना त्याचे माणसं मी आता तुमच्या समोर फोन करून बोलवलो. लेबर लावायला सांगितलं. माणसं येणार. त्याची ऑफिस कुठं चांदिवलीमध्ये? कालूरामची आहे कुठं? चौकी बोकी आहे कुठं तरी असेल ना. कुठे LBS ला कुठे LBS ला? मला नाही माहिती. अरे LBS ला आहे पण लोकेशन माहित नाही. आता मला तर ऍड्रेस बिड्रेस नाही ना.
साहेब आम्ही जातो ना तिथे, आता जाऊ आपण सगळे कालुरामकडे. कुठे आहे मला चौकी कुठे आहे सांगा ना. विचारा अडचण. मला नाही माहिती. पाईपामुळे गेल्या वर्षी पण विरोध करत होते. गेल्या वर्षी भोई साहेब होते, आता तुम्ही आहात. त्यांची माणसं केव्हा येतात सांगा, मी आहे तिकडे. या आग्या मी करणार कधी? मी जे सरकारी पाहिजे मी दादा साहेब ऐका, साहेब ऐका, ह्यांचा तर ऐका. हे बघा लहान पोर आहे साहेब, हे बघा ना अर्जुन साहेब, हा पोरगा बघा ना. पानी आया घर में पानी कितना पानी भरा आपके घर में? 1 घंटा भी आया ना, हमें कहाँ बारिश हुआ. इतना भरा था. आता साहेब मला ऐका, एवढा पाणी भरला असेल, ह्या मुलाला या लोकांनी टेबलवर बसवलं असेल, नाही तर शोकेसवर बसवलं असेल. डबल पण नाही, सिंगल रूम आहे. सोडलंय पाणी इथेच चेंबर मध्ये सोडलाय त्यांनी. रिटर्न येतोय. हे इथे रिटर्न मारतो. अरे ह्याचे पण आता लाखो, येते, ज्यावेळेस दादा फोर्समध्ये पाणी येतं ऐका ना, ना, असं उडतं बाहेर. ह्याचे पण लाखो करोडो, ह्याचे किती खर्च आला असेल साहेब? का 10-20 मध्ये झाला असेल? करोडो लाखो मध्ये गेला. करोडो रुपये ह्याचे खर्च गेले असतील आणि हे वाया गेले. गेल्या वर्षी पण फेल झाला होता, म्हणून सुरुवातीलाच आम्ही विरोध केला यावर्षी. तरी पण जबरदस्ती. अहो बघितलं, दाखवलं आता साहेब. ह्यांना बोला आता मी काय करणार, ह्यांना घ्या साहेब, क्या साहब है? साहब को लेके जाओ, आपके घर में लेके जाओ, थोड़ा चाय वाय बनाओ अच्छे से जरा. साहब भी बोलो. आता हे बघा अर्जुन साहेब कुठे आहे? भगवान का मंदिर है. ये पाइप निकाल दो सबसे पहले. पाइप लगा दो. कोई ना कटर कर पा रहा है ना कुछ कर पा रहा है. हम लोग को चाहिए ही नहीं ये पाइप चाहिए नहीं. अरे ते हाऊस गल्ली साहेब ते वाले करतात ना. हे तुमच्याकडे नाही. अहो पण साहेब हे साफ होत नाही तर हा पाणी जाणार कसं? हे पाणी साफच होत नाही. रिटर्न आलेलं आहे. ते पंप आहे ना, ते पंप तिकडे त्यांनी ते टाकायला पाहिजे होतं. ते नहीं इथेच नहीं, वो टाकलं. पंप ना आप लोग निकाल दो. वो पंप की अरे जरूरत माझा नहीं है. नाही, वो अरे जो सर, वही बोल रहे भी है तुम्ही काय हम आता आम्हाला लोग काय वैसे भी बनवाते हैं, वैसे भी बनवाते त्यांना हैं. माहित नाही हो, त्यांना माहित नाही साहेब. त्यांना समजवा हे तुमचा नाही, हे त्यांचा आहे. कसं आहे ना, एवढे डिपार्टमेंट करून ठेवलेत ना की इकडे पडा तिकडे पडा. 1000 रुपये रिक्षा भाडा गेला, हे थाका ना, राहू दे, पाणी येतो ते बरं आहे. आम्हाला वाटतं तुम्ही आता किसी को भी फोन करेंगे वो बोलेगा हमने किया, लांडे साहब ने किया, वो बोलेगा सागले ने किया. ऐसे एक दूसरे के ऊपर थोप रहे हैं. लेकिन हमारा बोलने का मतलब ये पाइप निकाल दो, हमको वैसे भी डूबना है, वैसे भी डूबना है. कम से कम पाइप निकालने के बाद हम लोग गटर तो खोल सकते हैं. गटर को ऊपर ही पैक कर दिया, गटर भी नहीं. साहेब तुम्ही लिहून द्या ना, काढा माझ्या लेवलला नाही साहेब. ते एएमसी लेवलला पंप बसवायची ऑर्डर आहे त्या. ऐका मी कसे करणार? ऐका मी काय म्हणतोय, तुम्ही असं नाही, ऐका रवी साहेब, आता नाही की पाईप काढा आणि काय उपयोग नाही ना साहेब. फक्त एक टेंडर घेऊन घ्यायचे आणि काम झाला की नाही झाला काय फरक पडतोय. आता याची कॉस्ट काढली तर मला वाटतंय साहेब करोडोमध्ये असेल याच्या. बोला क्या मतलब? करोडोमध्ये याची कॉस्टिंग असेल. मतलब क्या उसको लगा के जब हम करोडोमध्ये असेल कॉस्टिंग याची. हम लोग डूब रहे हैं तो उससे काय ज्यांचे फिक्स आहेत ना, एवढे टक्के माझे, एवढे टक्के माझे. गाड्या डुबतायत. गाड्या खर्च किती आहे? या नाही झालं तर मग रस्त्यावर उतरावं लागेल. अहो तुम्ही उतरा, नाही तर काहीच होणार नाही. एवढे फोर व्हीलर बघा वाद करना पड़ेगा फिर. त्याचे किती नुकसान. आता पावसाळ्यात पाणी भरला, कारण मेन कारण कुठे दाखवतो त्याला या. हो साहेब, मेन कारण बघायला या जरा तुमच्याकडे. शेवटचा बघून घ्या, शेवटचा या. नहीं नहीं वो साहब आए, इतना ट्रैफिक होने के बाद भी वो आदमी आए. ऐसा मत कर. मेरे से रिजर्व होगा आम्ही देतो. पाणी पोचावं येतं, पाठचं पाणी पुन्हा थांबतंय. उभे टाकले, कचरा येतोय, हाताला अटकलाय, हा एवढा एवढंच कसं झालाय. कसं जाणार पुढं पाणी? आणि नाला हा एवढा मोठा आहे. इथं आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढे, दाखव हे जरा काय. समोर अतिक्रमण नाला एवढा मोठा आहे. दरवर्षी बघा. आम्ही सांगतोय असे उभे टाकलेत, काय यांना टाकणाऱ्यांना का अक्कल आहे की नाही? त्याला इंजिनियर होता की हजाम होता? काय प्रॉब्लेम आहे? पहिला असा स्टेट टाकला होता. त्याला ना, त्याला सांगितलं होतं की इथून प्रत्येक वर्षी आपण तिकडे पास करतो. पुढे ना प्लास्टिक पीव्हीसी पाईप असते. आणि हे पाणी इथं रिटर्न मारलं होतं मागच्या वेळेस. असंच झाला तर त्या मूर्खाने तिकडे पास करून केला होता. आता त्याने ते पास नाही केलं. आणि ते पण
इथून मारायची. साहेब नाही केला तुम्ही एक पत्र द्या ना साहेब, ते ह्याच्या नावाने पत्र द्या, हे आता समजलं ना. आता पत्र द्या. हा मग ठीक आहे ना, ते करून घेऊ. शक्यतो नको ते, नाही, काढायचा प्रयत्न करा. शक्यतो काढायचा आहे इथल्या तरी वसमत ते मागच्या वेळेस पण झालं होतं. हे चाळीमध्ये पाणी भरायचं कारण तेच आहे, त्या नाल्याचं पाणी इकडे घुसत नाही ना, हे रिटर्न मारतंय. बरोबर. पाणी कसं आहे झालं ना, इकडे पास करून घेऊ, मग हे चाळीत पाणी नाही. करा ना साहेब. प्रत्येक वेळेस करा. एक नाला इकडून येतो मोठा, पाणी याला तापतंय. मी याला आहे ना शक्यतो काढायचाच लेटर द्या. जो टाइम पे पानी नहीं बनी वो टाइम पे भी घर में पानी आ रहा है. अधिकारी लोग हैं, बात करो इनसे. भाई ये पाइप हम लोग पहले 2 साल से बोल रहे कि यहाँ मत डालो, फिर भी लोग वहाँ से यहाँ पाइप डाल के रखते हैं. वहाँ का पानी इधर साहेब ऐका ना, त्यांची व्यथा आहे. गाड़ी जाम हो जाती है इधर. आपण पत्रव्यवहार करू ना. पाइप लगाया ना, सबसे अंदर बहुत पानी भरता है हम लोग के यहाँ पे. तब से विरोध कर रहा हूँ. अभी साहेब मी काय म्हणतोय सर, माझी एक विनंती आहे, तुम्ही पत्रव्यवहार करणार ना, तिथं पोचेपर्यंत 8 दिवस लागतील. नाही ना, डायरेक्ट कॉलवर त्यांना बोलून येतं, बोलून साईड. हा, यांना आज बोलून घ्या तुम्ही दुपारी, आम्ही नसणार, नाही तर परत काय तुम्हाला कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन येणं, त्याच्याबरोबर का फिरताय. साहेब आम्हाला काम करायचंय, लोकांचे प्रॉब्लेम. पाणीच भरला नसता, बरोबर माझ्या बरोबर फिरले असते तर. सर्वांचे प्रॉब्लेम. अहो मी एकटा सांगत नाही, माझी टीम आहे पूर्ण चांदिवलीमध्ये, कार्यकर्ते आहेत माझे. कशासाठी एक लेटर काढ, याच्यामधून हे इकडं पास करण्यासाठी. ते माहिती आहे मला. आजची जॉईन विजिट झाली. साहेब ऐका ना जरा, यांना दोन, ओ इधर आओ, इधर आओ, इधर आओ सब लोग, जरा 2 शब्द यांना विश्वास द्या. ऐका, यांना जरा 2 शब्द सांगा, ऐकून घ्या दादा. ओ भाई ऐका ना, उधर जाना कर रहे अभी मैं इसके लिए इनको लाया हूँ ना इधर. आप लोग देखो, आज आपने सब बताया ना तो कुछ होगा, नहीं तो क्या होता है, हम सब घर में रह के ही हमारा गटर का पाणी निकल जाए, हम उसी में व्यस्त है. आज साहब आए, साहब आता तुम्ही 2 शब्द काय करणार आहे यांना सांगा. नाही बघा, नाल्याची आपण साफसफाई केलेली आहे, तरी पण जरी काही अडकलेलं वगैरे असेल तर मी परत लेबर वगैरे लेबर मी लावून ते करून घेणार. ठीक आहे. लेबरची गरज किती आहे, लेबरची गरज किती ऐका आहे. ऐका, सगळे आतमधले झाले, आतमधले. लेबर लावून मी करून घेणार. दुसरी गोष्ट, हा जो पाईप आहे हा थोडा या चेंबरमध्ये न लावता थोडा इकडे पास करून. आठवायचं काय प्रयत्न करायला. ऐका ना, हटवला ना तर परत तिथून पाणी बाहेर निघतं. नव्हतं आलं का, पाणी नव्हतं आलं काल. पाणी येतं पण कमी प्रमाणात. नाही कमी प्रमाणात येत, ते तर सांगतो. पाणी तिथून आतमध्ये नाही, नाही, ऐका, हे जे असं टाकलंय ना, हे ऐका, हे जे असं टाकलंय ना, ह्याच्यामुळे पाणी जास्त बाहेर आलंय. हे काय म्हणतायत की आता पुढे जागा आहे का बघा, पीव्हीसीचे पाईप आहे का जागा, तोडून टाका ना, तिकडे जे असेल ते. दरवर्षी बोलतात तोडणार, उलट तिकडून वाढत निघालो. साहेब ते तोडून टाका ना, नाल्यावर कोणी कब्जा केलं, का तोडत. गेल्या वर्षी पण बोलले होते. हा बरोबर आहे तो विषय. पाणी तिकडे जात नाही, पाणी जायला जागा नाही तिकडे. परत तुम्हाला तेच सांगत आहो की इन्क्रोचमेंट रिमूव्हल साहेब मी काय म्हणतोय, SWD ची जबाबदारी आहे, तुमच्या प्रॉपर्टीवर जर कोणी एन्करेजमेंट केलंय तुमची जबाबदारी आहे. मला ते डेलिगेशन पॉवर नाहीये. अरे तुम्ही वॉर्डला द्यायला पत्र, सर्वे करून त्याच्या वाढला मी अहो तुम्ही मला द्या ना तो पत्र, मी फॉलोअप घेतो ना तुमचा माणूस बनून, कारण तुमच्याकडे लय काम आहे, मी फ्री आहे, मी घेतो ना बरोबर फॉलोअप. अहो ते सफेद पूल नाल्यावर मला वाटतं 2.5-3 करोडचा टेंडर पास झाला, बरोबर आहे, वर्क ऑर्डर. साहेब 2 वर्ष झालेत त्याच्यावर, ते सगळे स्ट्रक्चर उभे आहेत, तोडा ना तुम्ही, का तोडत नाही. आता मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी. कारवाई SWD करत. अहो तुम्ही प्रेशर तर करा, आमच्या प्रॉपर्टीमध्ये आहे. त्याच्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार सगळं केलेलं आहे. ठीक आहे. परत बोलतो, आता समजा तुमच्या घर भाड्याने तुम्ही दिलं, कोण बाहेर निघत नाही तर आपण कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला पोहोचतो ना. फक्त का असं आहे का, केस टाकलं मग आपण जात नाही कोर्टात, तसं एलवॉर्ड मध्ये गेलं पाहिजे, आपण फॉलोअप घेतला पाहिजे. मला द्या ना कॉपी, कधीपासून बोलतोय कॉपी द्या. DMC पाठवलं ते सर्वे मध्ये डिस्कशन झालेलं. ठीक आहे साहेब, जसं तुम्ही मला सांगा जाऊ द्या. आता ते एक सत्कार करा साहेब, काय करायचं, आपल्या साफसफाई करून लोकांना त्रास होतो. आलेत ना आपल्यासाठी. तुम्हाला काय सवय? जनतेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. अहो ठीक आहे साहेब, आलात तर आमची एक जबाबदारी आहे तुमच्या. पब्लिक कॉपरेट 2 गोष्टी ते बोलले, हे करा ते करा, आम्ही ते करून घेऊ. प्रॉब्लेम व्हायला नको. चलते इलेक्ट्रिक तुम्हाला काय कॉपरेशन पाहिजे, आम्ही आहे ना इकडे. मी तुम्हाला ते बोलतो ना, हां. जिथे राहून गेलेलं असेल ना,
लेबर पाठवून मी करून घेतो. माझं नाव आसिफ सय्यद आहे. चायच्या इथे मी बसतोय. माझा नंबर पाहिजे ते घ्या. घ्या, नंबर घ्या, यांचा नंबर घ्या. आणि काय साहेब नंबर घ्या मोबाईलमध्ये. नाही चाय डॉक्टर माहिती आहे ते कलाशुरामध्ये चाय डॉक्टर नंबर घ्या ना साहेब यांचे. अहो चांगल्या माणसांचे नंबर घ्या. तुम्हाला काय सपोर्ट पाहिजे आहे ना आम्ही तिकडे देखो तुम्हाला ब्लेम करून आम्हाला काय फायदा नाही होणार. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. हो साहेब तुम्हाला सांगतोय, हे बघा हे सीआयडी वाले आले, आपण यांना सांगतोय जर आता पाणी भरला तर मी तुम्हाला सांगतोय सगळे साकी नाका रोडवर बसणार नाही. सगळे जनता बसणार ना, नाहीतर मी एकटा बसला असेल. त्याचा परत एक फोन येईल एका नेत्याचा, हे जाऊ नकोस मी आहे करतो, परत एक पाठीमागे, परत दुसऱ्या नेत्याचा फोन येणार तो पाठीमागे. भाई असं ना थोडा मी झेललाय म्हणून बोलतोय. आंदोलन करायची वेळी मग कोण येत नाही. माझं म्हणणं आहे यांना दाबून ठेवा. हे आपल्याशी घाबरले पाहिजे जनतेशी. आपल्या जनतेचा दबाव नाही म्हणून तर हे चाललंय. प्रॉब्लेम नाही तर तुम्ही कुठे आणि मी कशासाठी इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं सांगा. साहेब निघू आता बस ना. आता जायचं आहे, कुठं चाललं? अरे सर अरे साहेब एक थोडी तुम्हाला दाखवायचं आहे. पूर्ण चांदिवलीमध्ये अशोकनगर आहे. मला ते ऐका ना, जगन्नाथ मंदिरकडे तर यावं लागेल. इथं पुढं लोकांच्या घरात इथे एवढं पाणी गेलंय. जगन्नाथ मंदिर ऐका ना, मला एक साहेब व्हिडिओ पाठवलेत लोकांनी मला. हा आमदार गेले बघत बोलवा ना साहेब जरा 2 मिनिटात. ते कोण गेला? आमदार बोलून घ्या म्हणजे थोडा एकदम प्री प्लॅन बरोबर होऊन प्लॅनिंग होऊन जाईल आपली चांगली. नाही ना आले तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. जनतेसाठी जेवढे नेते येतील आम्ही खुश आहोत. माझं म्हणणं आहे सगळ्यांनी उतरलं पाहिजे. आता बघून निघून घेणं हे बरोबर नाही ना सर. कोणाला बघून नाही मी असं नाही. ते तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी असं काही कोणाला बघून नाही. जगन्नाथ मंदिरकडे जावं लागेल साहेब. कॉन्ट्रॅक्टचे माणसं येत आहेत. हा साहेब जगन्नाथ मंदिर ऐका ना, जगन्नाथ मंदिर मध्ये लोकांच्या घरात एवढा पाणी आहे. नाही गेलो तर ते येतील सगळे ऑफिसमध्ये. मला ऐका ना, मी असं नाही म्हणतो तुमच्यासोबत नाही येत. मला गेले डीएमसी सरांकडून साईन. हो डीएमसी सरांना सगळे एकदा रिपोर्ट द्या ना, हे पण द्या ते पण द्या. अर्जन्सी होते साहेब, अर्जन्सी आहे. मला मी एक्झिक्युटिव्हला बोललो साहेब जगन्नाथ मंदिर मध्ये कधी येणार पाणी? ए भाई पाणी तो पिल्यावर साफ करू. पाणी मगाव साफ केली जल्दी पाणी मगाव. थोडं नंतर येतो ना. हा येतो पाणी पिया आता. येतो म्हटलं तर एकदा तुम्ही सगळे संपवाल तर तसं आपण रोज भेटत राहू. अहो नाही भेटत नाही. आता आलात माझे साहेब. मला तेच बोलतो ना, असं नाही म्हणतो मी. डिनाय बिलकुल थोडा मोठा अधिकारी माझ्या हातात आता आलाय. मी कसं सोडणार मी साहेब तुम्हाला? तुम्ही जनतेसाठी करता, मी पण जनतेसाठीच काम करतो. एक रिक्वेस्ट होती, आपण नाला जरा साफ करायला परत लावा. माणसामध्ये मशीन टाकून जे काय ते हा नाला होतो साफ, नाही असं नाही. वरनं परत कचरा येत राहतो. हे एकदा नाही 3दा चेंबर काढला. तीनदा होतो. जेवढे ऐका रस्त्यावरचे चेंबर जे दिसून येतात, जे मीडियामध्ये दिसतात, जे लोकांना दिसतात ते बरोबर साफ होतात. इकडे पण आपण ऐका ना, दिसत नाही ते पण करतो. गेल्या वर्षी आपण एक नवीन चेंबर मारला. या चेंबरचे त्या चेंबरच्या मध्ये जागाच नाही. म्हणजे हा मातीचा ढीग जमा झालेला आहे. अक्षरशः सुकी मातीमध्ये आजही सबसे पहिला कचरा ते बंद करायला पाहिजे. आता कसं बोलले तुम्ही? नाल्यावरती जाळ्या. म्हणून बोलतोय तिथे झाडी लावा. चाचा वा जाली लगाव, तिकडे झाडी लावा, भिंत बांधा. भिंत बांधा ना. अरे किती भिंत बांधणार? अहो बांधा भिंत. अहो कोण म्हणणार? कोण नाही म्हणणार? जाळ्या मारायच्या. फाईन मारायचा अधिकार आमच्याकडे नाही. तेव्हा साहेबांसाठी पाणी घ्यायला कोण गेला हो? इथून कचरा येते ते बंद करायला पाहिजे. हे नाही दुसरे हे नाही साहेब मी तुम्हाला बोललो ना, याशी पाईपलाईन नका करू. हे जो यांनाच बोलले होते, यांना बोलले होते. दुसरा मारवाडी दुसरा होते ना मग तो मारवाडी कॉन्ट्रॅक्टर असेल. पण मी त्याला सांगितलेलं की लाईन आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर असेल? याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? साहेब हे ना MNE वार्डचे लोक आहेत ना, ते बघा. बरं मी बाईकचा नाही. MNE डिपार्टमेंटच्या अंडर आहे ते. वार्डचे कोण आहेत ते. भानुभाई फायदा नहीं, क्या सपोर्ट करना है वो हम देने को तैयार है. इनको बोलो मगर हमारा काम गरम एक बताओ, गरम होके भी कुछ नहीं होता. कुछ नहीं होना. क्या कुछ नहीं होगा. गरम हो जाओ कुछ नहीं एक होगा. लिमिट है उनका, उनके ऊपर पूर्ण एका एरियामध्ये एकच इंजिनियर बघणार. काय बघणार? मी बोलतो ना, एक ही आदमी दौड़ता है खाली. जिधर जाओ उधर अरसू, जिधर जाओ उधर अरसू. फेसबुक पे देखता हूँ मैं वीडियो. आप और ये डे नाईट याला पण दिलेला आहे बा. हा खंबीर आता हे आलेत कालपासून ऑर्डर. कालपासून आहे. त्याच्या अगोदर अजून दुसरे होते. तुम्ही आज आता आला. सारे ते पण त्या पाणी द्या जरा. डिमांड केले म्हणून ते आलेत.
एक करा ना नको 4-5 म्हणून. लोकांची डिमांड. 4-5 इथं आहेत का साहेब इंजिनियर? आमचे हे लिमिटेशन्स आहेत ना साहेब काहीतरी, आता काय सांगणार. साहेब या आमच्याकडे बसा, आम्हाला टाइम द्या, तुम्हाला काय पाहिजे सपोर्ट देतो आम्ही. काय आपण जेव्हा वायर नेत्या थ्रू जातो ना तर हे प्रॉब्लेम होतात. डायरेक्ट कनेक्ट ठेवा ना लोकांची. आता चाचानी नंबर दिलाय तुम्हाला, डायरेक्ट येऊन मी एवढा थांबून हे नसतो केलं, तुम्हाला पण हे केलं. पण हे जर अगोदर आले असते ना ते नाही, पाणी भरला साहेब. नसता. साहेब, मी यांना साहेब, कधीपासून बोलतोय साहेब माझ्या बरोबर फिरा, मी नाले दाखवतो. अजून एक येतच नाही. माझ्यासाठी सगळी टेक्निकल बोलू नये मला. 2 तासामध्ये 150 mm पाऊस झाला. कॅपॅसिटी किती नाले? काय 150 एम झाला असेल. अरे साहेब तसं नाही. कुठं 150 एम तुम्ही बोलण्यासाठी बोलताय, कसले 150 एम रेनगेजवर जाऊया का आपण मोजा? हा जाऊ ना आपण, मग चला रेनगेजवर जाऊ ना. चला मी तर आपल्या येतो. गेला किती पाऊस झाला? चला ना जाऊया आपण. हे अडसूल साहेब, हे भी साहब है, इनका भी नाम ले लो. गुप्ता साहेब. गुप्ता. हा, तुम्ही रेनगेज मध्ये तुम्हाला नेतो मी तिकडे. आणि आपल्या शाखेने गेल्या मागच्या 2 तासामध्ये किती पाणी झालं? आणि अहो आपल्या नाल्याची साहेब कॅपॅसिटी मी किती काय आहे? म्हणतो 2 तास समजा पडला आणि पाणी भरलं ना, आपण समजतो पण हे पाऊस पडला आणि 10-15 मिनिटात पाणी घरात भरला सगळ्यांचा. विचारा ना यांना. तसं नाही झालं काल रे. का एक तासाचा पाऊसमध्ये पाणी पडलं. एक तासाचा पाऊस पाऊस होता तो 150 mm च्या वरती होता. पाऊस होता चला. बोलत नाही. मग कसं आहे आपला नाला आहे ना, आपल्याला कचरा ते बंद करा. साहेब तुमचा आभार व्यक्त करून घेतो. ए दादा अडसूल साहेब, अडसूल साहेब नाही आभार व्यक्त केला पाहिजे. आभार व्यक्त करतो. आभार ऐका साहेब जरा यांचा आभार व्यक्त करा. हे चुकीचं केलं आहे पाहिजे. हे काढून घ्या आता. मी एवढं वर्ष इथं बघतोय, एवढं वर्ष ऐका ना, मी काय बोलतो ऐका तरी, मी काय बोलतो एवढं वर्ष बघतोय. लाईन तिथं होती, त्याच्या अगोदर लाईन नव्हती. ऐका ना मी काय बोलतो, ऐका तरी. लाईन होती तिथं आम्ही लोक सगळेजण कचरा बिचरा ते सगळं उचलतो. ऐका ना मी काय बोलतो. त्यानंतर ही लाईन तुम्ही टाकल्या. आता मी एवढं वर्ष तर मी बघतो तिथं भरतच. काय सोल्युशन काय आहेच नाही. मी तुम्हाला सीधे गोष्ट सांगतो, तुम्ही आता मी काहीतरी गोष्ट ना तर काय सोल्युशन नाही निघणार आहे. तुम्हाला एवढं मी गॅरंटी देतो, गॅरंटी. आता तुम्ही मला सांगा काय सोल्युशन आहे, काय नवीन चांगलं काय काम. माझ्या हातामध्ये नाही. आता ऐका साहेब, ह्याला ऐका ना, ह्याला माहित नाही. मी समजू का ह्याला मी समजू का? हे पंप आहेत ना, त्या नाल्याचं पाणी जो एक्स्ट्रा असतो ना, वाहिल्यानंतर आपण तो पाणी खेचण्यासाठी तिकडे हे पंप लावले. गेल्या वर्षी सरळ होता, या वर्षी असा उभा टाकलाय. आता त्याला सांगितलं इथून पाईप जोडून तिकडे पास मग पाणी येते तुमचं बाहेर नाही. पक्का तुम्हाला हे वाटतं. आता पक्का हे पाण्याची पावसाच्या आता रात्री किती पाऊस होता, हा माहिती आहे ना. कॅपॅसिटीपेक्षा जर पाऊस आला जास्त तर ते पाणी भरणार साहेब या. होतं. ते मी आणि तुम्ही अर्जुन आणि साहेब. त्यांनी निसर्ग येत होता, काय करणार. या असे. अच्छा अच्छा जरा अभिवादन धन्यवाद करा. हो या ना जरा साहेबांचा धन्यवाद करून आपण. धन्यवाद नाही आम्हाला जय काम महाराज. 2 मिनिटं. हो नाहीतर बोलणार फक्त हे आमची बुराईच करते. जय महाराष्ट्र. मला त्रास होणार ऐका वाटतं का साहेब ऐका. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे. माझ्यासोबत एई साहेब, रामटेके साहेब, सब इंजिनियर अडसूल साहेब आणि सब इंजिनियर गुप्ता साहेब हे नवीन आलेत. काल पाऊस आला, पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये घराघरात पाणी गेला. आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची आता आम्हाला हे समजत नाही. परंतु रामटेके साहेबांना मी फोन केला, साहेब कृपया करून तुम्ही आमच्यासोबत फिरा. गेल्या 1 महिन्यापासून सांगत होतो, पण शेवटी प्रतीक्षा तर करावी लागते मोठ्या माणसाची. तर शेवटी रामटेके साहेबांनी आज मला वेळ दिली आणि माझ्याबरोबर एक ठिकाणी फिरले, 2-3 ठिकाणी. तर साहेबांनी विश्वास दिलाय की तो जो नाला आहे, पाईप टाकलाय, तो पाईप चुकीचा टाकल्यामुळे वॉर्डवाल्यांनी पाणी भरतोय. सरळ ते तिलकनगरचा आपला जो नाला आहे तिकडे गेला पाहिजे, तर कुठंतरी पाणी कमी भरणार. बरोबर आहे. तर हे तुम्ही करून घेणार. आणि दुसरा आतमधले नाले जे साफ झाले नाहीत, रामटेके साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की तिथं कालूराम कालूरामच्या माणसांना सांगून साफ करून घेणार आहे. आणि जर नाही झालं आणि पावसामध्ये पाणी भरलं तर स्थानिक जनतेला साहेबांनी आश्वासन दिलं आहे की तुम्ही साकीना मेट्रो खाली बसा. बरोबर आहे. आम्ही करणार साहेब. आणि आम्ही 100% यानंतर जर माझ्या चांदिवलीमध्ये पाणी भरला ना 100% करणार. पण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. करणं हे राईट आहे ना साहेब. धन्यवाद. तुम्ही पण बसा आमच्यासोबत. इट्स अ राईट टू पब्लिक. तुम्ही पण माझ्यासोबत बसा. राईट टू सिटीजन. तुम्ही पण बसा माझ्यासोबत. धन्यवाद.